हॅलो 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 हॅलो. ऐक जरा 2 मिनिटं. हा. तुला जर चांगल्या साध्या सोप्या भाषेत मिटवायचं असेल, हम्म, न काय कालवा करता न काय गाजावाजा करता, हम्म. तर पटकीना पडळकर साहेबांची माफी मागायची. कशासाठी? आणि तुझे व्हिडिओ सोडलेत ना दादा ह्याच्यावर. मी कुठल्या ग्रुपला पाठवलेलं नाही, फॉरवर्ड केलेलं नाही. मी तुला फक्त सांगतो, ऐकून घे. मी माझ्या स्टेटसवर ठेवलं का तर मी मान्यच करतो ठेवलं म्हणून. हा का ठेवलं? थांब थांब का ठेवा. ठेवलं म्हणजे मला एक गोष्ट सांग, तू आमच्या नेत्यांच्या वरती आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या वरती जर बोलत असेल तर अरे मी तुझ्या का बोलायचं नाही? जयंतीच्या तुला तुझ्या जसा राग जयंत्याचं येतो का नको. नाही तुझ्या नेत्याबद्दल, तसं मला पण राग येत असेल का नाही? तू जयंत्याचं काचावर घ्या. तू हा. जयंत्याचं बिनत्याचं मला नको सांगू. त्या जयंत पाटलाचं हे म्हण, बघ कळलं का? दादा, ऐकून घे. ओंकार हा पुकळे, काय नाव तुमचं? हा ओंकार पुकळे माझं हा. नाव. तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर सांगतो. तुम्ही जसं बोलताय किंवा काय करताय का नाही, मला पण कायदा कळतो, मला पण प्रशासन कळतं. मी जाऊन तुम्हाला तुमच्याबद्दल मी बिनधास्त पण जाऊन तक्रार देऊ शकतो तिथं. बिनधास्त कुठल्या पोलीस चौकीला देणार आहे ते सांग. बिनधास्त ओमकार पुकुळे, तालुका मान, जिल्हा सातारा, जाऊन माझ्या नावानं कंप्लेंट दे. माझा मोबाईल नंबर दे. मी त्याला भेट नाही. पण असं बरोबर नाही ना पुकळे नाही साहेब. नाही मी कशासाठी भेटच बिनकारण तुम्ही नाही. असल्या गोष्टी बोलताय? बरं ते तू बाबा आहे ना, तुला माफी नाही मागायची. हॅलो माफी मागायची म्हणजे कुठल्या पद्धतीनं माफी मागायची? कशासाठी? काय मी पण काय तुमची काय बरं दमदाटी ठीक म्हणून आहे, ठीक ऐकायचं आहे, काय मी ठीक तुमचं? आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, हा? ठीक आहे. ओके बरे असू दे. ओके, काहीच करू नका, काहीच करू नका. आमच्या पद्धतीने करतो आम्ही. ओके. अरे दम देतोस का दादा तुम्हाला? अरे दम देत नाही, तू दम दे का? एवढा छान आहे तुला दम द्यायला? मग तू कशाला एवढं यानं बोलतेस? तुला तर कळेल की रे, कशाला तू बोलतो? तुला कळेल अरे का? विचार, आदरणीय तुमच्या नेत्यांना विचार. गोपीचंद पडळकर साहेब माझ्या ऑफिसला आलेले आहेत. मी पण त्यांचा कार्यकर्ता होतो. विचार त्यांना काय परिस्थिती म्हणून आहे तू ती. शेतात टीका करतोय, म्हणून तू आणि शेतात टीका ब्रह्मशेठला करतोय. पण विचार माझे काय संबंध आहे त्यांच्याशी. तुम्ही कोण म्हणून लगा कशाबद्दल बोलताय नाही त्या गोष्टीचं? अरे बोलताय मी म्हणजे तू माझ्या तुम्ही आणि माझ्या आमच्या पद्धतीने ह्याच्यावर बोलतो काय ना. ठेवलंय तू ऐक जरा. मी काय ठेवलंय त्याचं बघ. जेव्हा माणूस 9 वर्ष अर्थसंकल्प मांडतो त्या माणसाच्या बद्दल तुम्ही बोलताय, त्यावेळेस तुम्हाला लाज वाटत नाही ही शब्द वापरताना? हम्म, हा? तुम्ही हम्म. कुठल्या पद्धतीने बोलताय? अरे त्या जयंत पाटील साहेबांचं काय तुम्ही विचार करताय? तुम्ही काय त्यांच्या जवळ या म्हणजे मग कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे त्यांची ती. आणि हॅलो कशासाठी प्रत्येक वेळेला हॅलो त्यांच्यावर ऐक, बोलायचं आणि जयंत तुम्ही पाटील मोठं ओळखतो का व्हायचं? तुला? कशासाठी करताय जयंत रे? पाटील ओळखतो का? गरज जयंत काय आहे पाटील जयंत पाटील ओळखतो का? साहेबांच्यावर बोलायची? जयंत पाटील ओळखतो का तुला? मला ओळखते, चांगलं ओळखते. लाव, घे त्याला कॉन्फरन्सला, बघू तुझा फोन उचलतोय का. मी पडळकरांना घेतो, माझा फोन नाही उचलला तर बोल. मस्त पडळकर साहेबांना सुद्धा मी बोलू शकतो डायरेक्ट. मग कर जोड फोन पडळकरांना. पण मला म्हण काय मी म्हणायचं असं आहे असं केलंय. ओंकार, ऐकून घ्या. हे हा तुझं माझं काय आहे? मला काय म्हणायचं ऐकून घे. तसा तुला राग आला तुझ्या नेत्याबद्दल ठेवला म्हणून, तसंच हा माझ्या नेत्याबद्दल ठेवला म्हणून मला राग आला. आणि माझ्या आमच्या वैयक्तिक स्टेटसवर ठेवला का? मी फॉरवर्ड केला का कुठं? का कुठं ऐका मी की, पब्लिश केला का? ए, चौकात बोललो ए, मी तू कुठं? धंदा कर, तू धंदा कर. कसं आहे माहितीये का? पडू, शहाणा ऐका 2 नको तू. मिनिटं. हा राजकारण तू पण करतोय, मी पण करतोय. हा हा हा. म्हणजे तू स्टेटस तुम्ही टाकला, शिव्या ऐक द्यायच्या, तुम्ही काहीतरी की 2 बोलायचं मिनिटं, ही अरे योग्य 2 आहे मिनिटं का? ऐक की तरी. तू हा स्टेटस टाकला, हा तू स्टेटस टाकला, पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी तुला फोन चालू झालं. हा मी जयंत पाटला रोज टाकतोय, आणि मी तर हा असं नाही, मी तर आई बहिणीनं टाकतोय. हा. आई बहिणीनं त्याला शिवाय अरे देतोय. मला आई कुठल्या बहिणीनं जयंत टाकताय पाटलाच्या म्हणजे जयंत कार्यकर्त्यानं फोन पाटलांनी केला? आम्हाला सरळ सांगितलंय, काही गोष्टी जे आपल्या विचाराची नाही त्यांना सोडून द्या. कशाला त्यांच्यासाठी टाइमपास करताय म्हणते. अरे ती बुळाच आहे, ते हा. बुळा आहे म्हणून तसा म्हणला, सोडून द्या. अरे तसं पडळकर नाही बुळे रे नाहीत ओंकार, रे. ऐकून घे. तुझं ऐक की, माझं काय आज वैयक्तिक कुठल्या गोष्टी नाहीत. पण तू नाही जी नाही बोलतेस का नाही स्टेटस आईवरनं शिव्या टाकून देणं किंवा स्टेटस टाकून तुझ्या चूक नेत्याची केली. ही शिकवण आहे का तुला शिव्या देऊन बोलायचं अरे म्हणून? माझा ऐक माझ्या की, नेत्यानं सांगितलं आम्ही काही 2 गोष्टी मिनिटं आहेत, सोडून द्या, जे 2 आपल्या मिनिटं आहेत, विचाराचे 2 नाहीत नेते आहेत त्या मला. ऐक लोकांना की, सोडून द्या. बरं तू ऐक ऐक कशासाठी शिवाय मला, देतोस सांग ऐक की? की, मला 2 नेते आहेत. एक म्हणजे गोपीचंद पडळकर आणि एक म्हणजे ब्राह्मणंद पडळकर. हा. मी गोपीचंद पडळकरांच्या तालमीतला नाहीये, हम्म. मी आहे ब्राह्मणंद पडळकर साहेबांच्या तालमीतला. बरोबर. हा, एवढं लक्षात ठेव. मला फक्त ओंकार एकच तुम्हाला सांगायचं आहे की मी मी काय कुणाची पण तुमच्याबद्दल आयफाय काढू वैयक्तिक कुठली शकतो. गोष्ट बोललेलं नाही. हॅलो. बरं असू आणि दे. बघ ऐक, ऐकून घे, भांडणं करून काय फायदा मॉब न नाही. बोलणं किंवा माफी मागणं ही नाही करणं नाही असू ही दे, शब्द आहे माफी का तू नाही नाही ही नको मागणार. आहे. ऐक की, मला एक गोष्ट ऐकून घे. मी बरं माझी माझे पोस्ट शब्द होती लिहून का घे. नाही, ऐक की, तुला फोन वाटलं रेकॉर्ड ना, कर. ऐक ना, ऐक तू की, पण हा माझ्या नेत्याबद्दल बोलू नको, मी पण तुझ्या हा नेत्याबद्दल बोलत नाही. कशासाठी हा. रे? त्यांच्या वैचारिकतेपर्यंत जाण्याची आपल्या दोघांची पण कुवत नाही. बरं ऐक की 2 मिनिटं. हा तू माझा फोन रेकॉर्ड कर. हा. रेकॉर्ड कर, आता चालू कर. कशासाठी? ऐक की, आता 4 वाजलेत. हम्म. उद्याच्या 4 वाजेपर्यंतच्या आतच तू नाही माफी मागितली तर तुझ्या मी टेंग खाल्लं जाणार कशासाठी? ही स्टेटस वरनं. तू माफी मागणार, अरे माफी मागायचा आणि बघ की त्याचा तू, काय बघ बघ. संबंध आहे? तू माफी मागणार, लिहून ठेव. तू माफी मागणार. दादा तू ते दुसरी बोलते त्यांचं नाव काय आहे? अरे तुला माझं नाव काय करायचंय? तू माफी मागणार. अरे कशाला नाही त्या गोष्टी बोलतोयस? तू माफी आपल्या ऐकून मागणार. घे.
आपल्या तू घरात माफी नाही दोघांच्या मागणार. एकामेकाची माफ मागायला वेळ नाही कोणाला नाही त्या गोष्टीला वेळ कशाला नाही, उगाच तुला वाढवा वेळ आणून लागलाय लावणार. हा तुला वेळेत आणणार. अरे वेळेत बघ आणून तुझ्या तू माफ नेत्याची मागणार. ही शिकवण असेल तर तू तसंच करणार तुला अरे, नेत्याने सांगितलंय तुला का वेळेत पडळकरांनी आणून सांगितलं का माफी तुला असं मागायला बोलायला तुला वेळेत आणून माफी मागायला लावणार. म्हणजे तुला ह्याचा अर्थ असं की पडळकरांनी तुला असलं शिकवलंय की असं असं कर्म करत जावं म्हणून तुला बरोबर माफी ना? वेळेत आणून म्हणजे मागायला याचा लावणार. अर्थ असा आहे की आमदार गोपीचंद पडळकरांनी तुला शिकवलंय असं असं बोला म्हणून म्हणजे जे आपल्याबरोबर विरुद्ध बोलते त्यांना शिव्या द्या त्यांच्या आई बहिणी काढा असं सांगितलंय ना तुम्हाला तुला तू माझं एक लक्ष ठेव. तुला मी तुझ्या संग बोलाय का तू एवढा मोठा नाही तू. तू कुठे मोठा आहेस तू फोन केलायस मला मी नाही केलेला तुला तू फोन एवढा मोठा नाही. तुला फक्त अरे एवढं दादा सांगतोय. तू मला फोन केलाय मी तुला फोन केलेला नाही तू मला फोन तू करतोय आणि माफी तूच करत नाही मागणार. किती जणांचं केलं ते सगळ्यांचे नंबर माझ्यापाशी आहेत तू माफी मागणार. नाही नाही ऐकून घे तुझी बोलण्याची भाषा आहे ना ती सुधर आधी ए फोन तुला कोणासाठी काय काही करायचं नाही कर आहे की मग तुला तुला आम्ही ओपन म्हणतो तुला काय करायचं कर की जा. तू काय आम्हाला सांगतो जा तुला काय अरे करायचं पण तू कर. माझ्या मापा नेत्याची माप कशाला काढतोयस कोण तू माझ्या नेत्याची माप कशाला तू काढतोयस कशाला मग? काढतोय तू कशाला काढतोय तुला तू काय काढले काय तू काढले फालतू म्हणून तुला? माझी काढायची वेळ आली नाही बरोबर तुला ना महिन्याला 10,000 तुला महिन्याला 10,000 देत असेल त्याला पाण्याला हा त्यामुळे म्हणजे तू याचा माफ अर्थ काढतोय. तुम्हाला पैसे देऊन पाळले सारं पडळकरांनी असा अर्थ आहे आम्ही त्याचा आमच्या रक्ताचं रगील पण आहे रक्तात. हा बरोबर बुळचट आहे नाही मी आमच्या रक्ताचं रगील पण आहे तुम्ही बुळचट आहे. बरोबर आहे आमच्या रक्ताचं रग आहे. बरोबर आहे तुमचं रग नाही दादा ना. तुझा रग आहे का तुमचं रग नाही नाही. तुझ्या रगापुरतं तुम्ही ठेव बेदर आहे. ऐकून घे मी बेदर आहे. जयंत पाटील साहेबांच्यावर बोलायला तुमची तेवढी वैचारिकता नाही साहेब 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 तुझा असेल तू साहेब हा. साहेब आमच्यापाशी करू नको. हा? आमच्यापाशी तू जयंतच म्हण. तू तू साहेब मगाशी म्हणू नको. म्हणलास ना साहेबांच्यावर पण उलट बोललास ना मगाशी तू एक सांगतो माझा ऐक तू माफी मागणार एवढं लक्षात ठेव फक्त लिहून ठेव. मी माफी मागणार नाही 10 वेळा लिहून घे काय संबंध माफी मागायचं तुला मागणार तुला काय मागायचं माफी संबंध? मागायला लावणार. तुला कशासाठी माफी मागायला लावणार. ही तुझ्या डोक्यात घे 1 काहीतरी लाख टक्के. आणि ही मी आता कंप्लेंट करतोय पडळकर साहेबांनी तुला असं सांगितलं आणि ती जाऊन तुम्हाला असं कर. बोलायला लावलंय म्हणून हा कर कंप्लीट अरे, हा, तुला चाललोय काय मी करायचं एसपी ऑफिसला भेट तिथे येऊन जा. जा ए जा Yes, ए जा ए तू बेदर आहे जा बेदर आहे जा. कारण